तर परदेशी गुंतवणुकीवरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपलेली आहे। महाराष्ट्रामधून अनेक उद्योग गुजरातला जात आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला। कागदावर दाखवलं जातंय गुजरात पुढे गेलाय असं वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। तर काँग्रेसला गुजरातचं गुणगान गाण्यातच आनंद आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। वडेट्टीवारांचं वक्तव्य महाराष्ट्रद्रोही असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। सगळं बोगस, कुछ नहीं है, कागदावर आहे। सगळा सर्वाधिक उद्योग महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेले, भाजप शासित राज्यात गेले। कुठे राहिलाय हे कागदावर दाखवून महाराष्ट्राला नम्र तुम्ही गुजरातच्या मागे महाराष्ट्राला पोहोचवलंय। महाराष्ट्र गुजरातच्या मागे होता, आता गुजरात पुढे गेलेला आहे। केंद्राच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्राला 11व्या नंबरवर नेऊन ठेवलेला आहे। काय अवस्था करून ठेवली महाराष्ट्राची। वडेट्टीवार आणि काँग्रेस यांना गुजरातचंच गुणगान गाण्यामध्ये अधिक रस आहे। खरं म्हणजे मला तर आश्चर्य वाटतं की आपलं राज्य पहिल्या नंबरवर आल्यानंतर जे राज्य आपल्या कितीतरी मागे आहे ते राज्य पुढे असं म्हणणं हा महाराष्ट्रद्रोह नाही आहे, हे महाराष्ट्रद्रोही स्टेटमेंट नाही आहे। त्याच्यामुळे त्यांनी तर ठीक आहे, सरकार कोणाचंही असो, आपलं राज्य पुढे गेलं आहे याचा आनंद त्यांनी मान्य केला पाहिजे। या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांची देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे, तीही आपण ऐकूया। विरोधी पक्षनेते वडेट्टीवार म्हणतात गुजरात आर्थिकदृष्ट्या पुढे गेलेला आहे, महाराष्ट्र कुठेतरी गुन्हेगारीमध्ये पुढे चाललेला आहे। वडेट्टीवारांना अजूनही फायनान्स मिनिस्टर म्हणून काम केलं नाही आहे, त्यांना त्याबद्दलचं कळणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।